मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागामध्ये अनुच्छेद क्रमांक 12 ते 35 म्हणजे आर्टिकल नंबर 12 to 35 यामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे घटनेने नागरिकांना दिलेले विशेष हक्क आहेत. अमेरिकेच्या घटनेवरून आपण हे घेतले. अमेरिकेत त्यांनी ते इंग्लंडच्या घटनेच्या आधाराने घेतलेले होते. मूलभूत हक्क काही नागरिकांना असतात तर काही सर्वांना इन्क्लुडिंग परदेशातून जे आलेले आहेत त्या प्रवाशांना सुद्धा ते हक्क असतात. मूलभूत हक्क अमर्याद नसतात, त्याच्यावर वेळोवेळी मर्यादा घालण्याचा अधिकार सरकारला देण्यात आलेला आहे. हे सगळं आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. आज आपण थेट प्रत्येक आर्टिकल वाईज चर्चा करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक अनुच्छेदाप्रमाणे किंवा कलमाप्रमाणे चर्चा करूया. तर इथे काय दिसतंय, पार्ट 3 भाग 3 फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क. मूलभूत हक्कांविषयी पहिल्यांदा 2 आर्टिकल्समध्ये सर्वसाधारण चर्चा आहे म्हणून जनरल असं लिहिलंय. तिथे 12वा आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये डेफिनेशन व्याख्या केलेली आहे. कशाची व्याख्या, तर राज्य म्हणजे काय त्याची व्याख्या केलेली आहे. मी मागच्या भागात हेही सांगितलं होतं की कायद्यामध्ये व्याख्येला खूप महत्त्व आहे. आता इथे काय म्हटलंय ते बघा. इन धिस पार्ट अनलेस द कॉन्टेक्स्ट otherwise requires, the state includes the government and parliament of India, म्हणजे भारताचं शासन आणि भारताची संसद. गव्हर्नमेंट अँड लेजिस्लेचर ऑफ each of all states, each of the states म्हणजे प्रत्येक राज्याचं शासन आणि त्या राज्याचं विधिमंडळ. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राचं शासन, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्राचं विधिमंडळ म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा. अँड ऑल लोकल ऑर अदर अथॉरिटीज विदिन द टेरिटोरी ऑफ इंडिया ऑर अंडर द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याच्याशिवाय लोकल अथॉरिटीज, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आपण बघितलं होतं 2 प्रकारचे असतात, अर्बन आणि रुरल, शहरी आणि ग्रामीण. अर्बनमध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदा, तालुका पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत. थोडक्यात काय होतं, 12व्या आर्टिकलमध्ये काय लिहिलंय की भारताचं सरकार म्हणजे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अटॉर्नी जनरल, महालेखापाल म्हणजे हे सर्व अधिकारी, भारताचं सर्व शासन, त्याच्यानंतर भारतीय संसद, राज्यांची विधिमंडळ आणि राज्यांचं शासन, प्रत्येक राज्याचं विधिमंडळ आणि शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था सर्व प्रकारच्या. भारताच्या भूमीवरील सीमा क्षेत्रातील सर्व प्रदेशातील अथॉरिटीज किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली, याचा अर्थ बाहेर जे डिप्लोमॅटिक मिशन्स असतात त्याचा समावेश पण त्याच्यामध्ये होतो. तर ह्या सगळ्याचा अर्थ होतो स्टेट. म्हणजे स्टेट म्हणजे यापैकी कुणीही जर काही कायदा केला असेल तर तो फंडामेंटल राईट्सच्या संदर्भात तपासला गेला पाहिजे. पुढच्या आर्टिकलमध्ये तेच स्पष्ट केलं आहे. 13वा आर्टिकल, लॉज इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स. म्हणजे मूलभूत हक्कांची जी यादी दिलेली आहे, जे आपण 6 मूलभूत हक्क पाहिले मागच्या भागामध्ये, त्याच्याशी असंबद्ध असे काही कायदे असतील किंवा त्याचा अपमान करणारे, त्याचा अवमान करणारे असे काही कायदे असतील तर ते आपोआप रद्द होतील.
all laws in force in the territory of India immediately before the commencement of this constitution. म्हणजे ही घटना लागू होण्याच्या अगोदर जे काही कायदे होते ते सर्व कायदे आपोआप जर फंडामेंटल राईट्सशी जुळणारे नसतील तर आपोआप रद्द होतील. आणि अर्थातच त्या कायद्याचा काही भाग जर जुळणारा असेल तर तेवढा भाग शिल्लक राहील आणि जेवढा जुळत नाही तेवढा रद्द समजला जाईल. आता पुढे आणखीन पण तरतुदी केलेल्या आहेत. द स्टेट शल नॉट मेक एनी लॉ which takes away or abridges the rights conferred by this part, and any law made in contravention of this clause shall to the extent of the contravention be void. म्हणजे राज्यांनी, आता राज्य म्हणजे काय ते आपण पाहिलंय, म्हणजे केंद्रापासून ते थेट ग्रामपंचायतीपर्यंत कुणीही मूलभूत हक्कांच्या विरुद्ध कायदा करू शकत नाही. जर तो तसा केला तर तो रद्द ठरवला जाईल. व्हॉइड, नल अँड व्हॉइड असं म्हणतात की त्याचा काही इम्पॅक्टच होणार, प्रॅक्टिकली तो रद्द असेल. आता लॉ म्हणजे काय याची पण व्याख्या परत केलेली आहे. लॉ म्हणजे अध्यादेश किंवा आदेश, बाय लॉ, नियम, नोटिफिकेशन, रेग्युलेशन, कस्टम म्हणजे अगदी परंपरा जरी तुमची काही असेल ती सुद्धा, म्हणजे हे सगळं मूलभूत हक्कांच्या विरोधात जात असेल तर रद्द होईल. आणि लॉज इन फोर्स म्हणजे जेव्हा म्हणजे आत्ता जे अस्तित्वात आहेत ते सगळे कायदे, पण शेवटचा क्लॉज अतिशय महत्त्वाचा आहे. Nothing in this article shall apply to any amendment of this constitution made under Article 368. आता हे सर्व वरती चर्चा केली आहे की कायदे जर मूलभूत हक्कांच्या विरोधात जात असतील तर रद्द करायचे. राज्याला कोणताही कायदा मूलभूत हक्कांच्या विरोधात करता येणार नाही. जे कायदे, परंपरा, प्रशासनाने केलेले नियम जे विरोधात असतील ते सगळे रद्द होतील. पण घटनादुरुस्ती करून काही बदल करण्याचा प्रयत्न समजा राज्यांनी केला तर तो मात्र ग्राह्य धरला जाईल. म्हणजे फंडामेंटल राईट्स काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार या एका कलमाने मिळतो. कारण घटनादुरुस्ती तुम्ही केली, घटनादुरुस्तीसाठी आवश्यक बहुमत तुमच्याकडे असेल, म्हणजे संसदेमधलं विशेष बहुमत, 2/3 बहुमत आणि निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता, एवढं जर बहुमत तुमच्याकडे असेल तर तुम्ही सहज फंडामेंटल राईट्स काय घटनासुद्धा बदलू शकता. तर आर्टिकल 368 त्याची पॉवर ही एवढी मोठी आहे. आता इथे 4 आकड्याच्या मागे एक असा आकडा दिसतोय छोटा. हा एक जो आहे याचा अर्थ खाली तळ टीप दिलेली आहे. फुटनोट असं वर्डचं तुम्ही अभ्यास करत असाल, वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड कॉम्प्युटरमधला प्रोग्राम, तर तुम्हाला फुटनोट हा शब्द माहीत असेल. मराठीमध्ये त्याला तळ टीप असं म्हणतात. आता ही तळ टीप आहे ती पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. तळ टीप काय म्हणते? इन्सर्टेड बाय INS ॲब्रिव्हिएशन आहे, आपण बघितलं होतं. इन्सर्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन 24th Amendment Act 1971 WEF विथ इफेक्ट फ्रॉम 5/11/1971 म्हणजे 5 नोव्हेंबर 1971. म्हणजे हे जे कलम आहे ते कोणताही कायदा विरोधात करता येणार नाही मूलभूत हक्कांच्या, किंवा असलेले सगळे कायदे जे मूलभूत हक्कांच्या विरोधात आहेत ते रद्द केले जातील. परंतु घटनादुरुस्ती करून मूलभूत हक्कांमध्ये बदल करता येईल. हे जे कलम आहे हे पहिल्या घटनेमध्ये नव्हतं, ते 1971 मध्ये 24व्या घटनादुरुस्तीनी घटनेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. आता 14वं कलम आपण बघूया. राईट टू इक्वॅलिटी
हा याचा टायटल आहे या भागाचं. पहिला टायटल होतं जनरल, आणि त्या जनरलमध्ये आपण हे पाहिलं की व्याख्या काय आहे, राज्य म्हणजे काय, कायदा म्हणजे काय, आणि कायदा कसा रद्द करायचा किंवा घटनादुरुस्ती कशी करायची. तर 12 आणि 13 मध्ये हे पाहिलं. 14 मध्ये आता आपल्याला काय म्हटलं इथे, इक्वॅलिटी बिफोर लॉ. द स्टेट शॅल नॉट डिनाय टू एनी पर्सन इक्वॅलिटी बिफोर द लॉ or the equal protection of the laws within the territory of India. दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समान मानलं गेलं पाहिजे, ती समानता नाकारता येणार नाही, अशा भाषेत ते लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, मग त्याचं पद किंवा शिक्षण किंवा पैसा किंवा इतर काही जात धर्म पंथ भाषा जन्मस्थान काहीही असलं तरी कायद्यासमोर तो समानच असेल. दुसरी गोष्ट म्हटली आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज विदिन द टेरिटोरी ऑफ इंडिया. अर्थात हे जे काय इक्वॅलिटी आहे ते भारताच्या सीमा क्षेत्रापुरती मर्यादित आहे, ते सगळीकडे गृहीतच आहे, पण ते प्रत्येक ठिकाणी नोंदवलेलं पण आहे. तर इक्वॅलिटी बिफोर लॉ हे समजू शकता की पंतप्रधान असो किंवा अगदी रस्त्यावर राहणारा एखादा गरीब माणूस असो, दोघंही कायद्यासमोर समान असतील. दोघांनी कायदा मोडला तर दोघांनाही एक समान शिक्षा होईल. पंतप्रधान आहे म्हणून वेगळी सूट मिळणार नाही, किंवा ग्रॅज्युएट आहे म्हणून वेगळी शिक्षा, आणि पहिली पास आहे म्हणून वेगळी शिक्षा, किंवा ब्राह्मण आहे म्हणून वेगळी शिक्षा आणि महार आहे म्हणून वेगळी शिक्षा. हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख याच्याप्रमाणे वेगवेगळ्या शिक्षा असं होणार नाही. म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ. आता इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. इक्वल प्रोटेक्शन हे समजण्यासाठी मला इन्कम टॅक्सचं उदाहरण द्यावं असं वाटतं. इन्कम टॅक्स सगळ्यांना समान नसतो, वर्गीकरण केलेलं आहे. जनतेचं त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावरती वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे 0 ते 2.5 लाख, 2.5 लाख ते 5 लाख, 5 लाख ते 10 लाख, आणि 10 लाखाच्या वर उत्पन्न असणारे. आता याच्यापैकी हे आत्ता असंच असेल असं नाही, मी फक्त उदाहरण म्हणून देतोय. 10 लाखाच्या वर उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना 30% कर लागू करण्यात येईल. 5 ते 10 लाखांना 20%, 2.5 ते 5 लाखाच्या मध्ये ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 10%, आणि 2.5 लाखाच्याही खाली ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कर असणार नाही. म्हणजे याला काय म्हणतो आपण, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आयकराचा किंवा इन्कम टॅक्सचा एक कायदा आहे, पण तो प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने लागू करण्यात येतो. तसं प्रत्येक माणसाच्या गरजा वेगवेगळ्या असतात, प्रत्येक माणसाच्या क्षमता वेगळ्या असतात, तर त्याप्रमाणे त्याला कायद्याचं समान संरक्षण पण मिळालं पाहिजे. तर 15वं आर्टिकल काय म्हणतं, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. धर्म, वंश, जात, लिंग म्हणजे स्त्री किंवा पुरुष, किंवा आता थर्ड जेंडर पण आपण गृहीत धरतो, और प्लेस ऑफ बर्थ. प्लेस ऑफ बर्थ म्हणजे तुम्ही बिहारमध्ये जन्माला आलात का झारखंडमध्ये जन्माला आलात, ह्यापैकी कोणत्याही आधारावरती नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. म्हणजे एखादा झारखंडमध्ये जन्माला आला, महाराष्ट्रात आला, त्याला नोकरी हवी आहे, तर तो भेदभाव करता येणार नाही. आता पुढे आणखीन एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. कोणतीही बंधनं घालता येणार नाहीत, कोणत्याही गोष्टी तुम्हाला हे करता येणार नाही ते करता येणार नाही असं सांगता येणार नाही.
दुकानं जी आहेत, ॲक्सेस टू शॉप्स, पब्लिक रेस्टॉरंट्स. पब्लिक रेस्टॉरंट्स असा शब्द वापरला, याचा अर्थ काही खाजगी असू शकतात आणि मग तिथे मर्यादा असू शकते. पण जिथे पब्लिक रेस्टॉरंट आहे, सार्वजनिक हॉटेलची परवानगी मागून तुम्ही हॉटेल सुरुवात केलेली आहे, हॉटेल सुरू केलं, तिथे तुम्हाला कोणाला धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्मस्थान याच्या आधारावरती बंधन घालता येणार नाही. किंवा प्लेसेस ऑफ पब्लिक एंटरटेनमेंट. पंढरपूरला जर तुम्ही गेलात तर अजूनही तुम्हाला तिथल्या हॉटेल्सवरती पाट्या दिसतील की सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश. ह्या पाट्या लिहिण्याच्या मागे एक कारण आहे. अगदी थोडंसं मागे गेलात, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अशी स्थिती होती की अस्पृश्य ज्यांना मानलं जातं अशा जातीच्या लोकांना या हॉटेल्समध्ये प्रवेश मिळायचा नाही. या अस्पृश्य लोकांना वेगळ्या कपबशा ठेवलेल्या असायच्या, त्या उंच दुरडीमध्ये टांगलेल्या असायच्या. त्या समजा एखादा त्या जातीचा माणूस आला तर त्याने ती कपबशी घ्यायची, त्याला वरून चहा त्याच्यामध्ये दिला जाईल आणि मग त्याने कोपऱ्यात कुठेतरी बसून किंवा हॉटेलच्या बाहेर बसून तो चहा प्यायचा, आपली कपबशी विसरायची आणि पुन्हा दुरडीमध्ये ठेवायची. तर असा कोणताही भेदभाव आता घटनेतल्या तरतुदीप्रमाणे करता येणार नाही. The use of wells, tanks, bathing ghats, roads and places of public resort maintained wholly or partly out of state funds or dedicated to the use of general public. आता याच्यामध्ये परत महात्मा फुल्यांची आठवण येते की त्यांनी आपली विहीर सगळ्यांसाठी खुली केली, कारण बाकीच्या विहिरी त्या त्या जातीच्या लोकांसाठी लोकांनी मर्यादित ठेवलेल्या होत्या. अस्पृश्यांना पाणी घेणं, पाणी मिळणं कठीण झालं होतं. तर मग महात्मा फुल्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि आपली विहीर सगळ्यांसाठी खुली केली. तर हे आपल्याकडचे पिढ्यानपिढ्या चालू असलेले प्रश्न आहेत. अजूनही अशा प्रकारची की या तळ्यामध्ये दलितांना जाऊ दिलं नाही, या देवळात दलितांना जाऊ दिलं नाही, मारलं गेला तर, हे सगळ्या कथा अजूनही वर्तमानपत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. महाडचा चौदार तळ्याचा 1927चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह, त्याच्याबद्दलही तुम्ही वाचलं असेल. तर हे महाड गाव कोकणात तुम्ही जायला लागलात मुंबईकडून तर रायगडमध्ये महाड नावाचं हे गाव आहे. ते तळं अजूनही तिथे आहे. ते तळं आता पाणी पिण्यासाठी वापरलंच जात नाही, पण त्यावेळेला ते वापरलं जायचं. तर गावकऱ्यांनी असा नियम केलेला होता की इथे अस्पृश्यांना पाणी घेता येणार नाही. मग त्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला आणि त्यांनी सगळ्यांना घेऊन तिथे जाऊन ते त्यामधलं पाणी हाताने उचलून त्यांनी प्राशन केलं. आता नंतर काय घडलं तो परत वेगळा इतिहास आहे. पण हे प्रॉब्लेम्स भारतामध्ये आहेत हे लक्षात घेऊन इथे मुद्दाम हे शब्द वापरण्यात आलेले आहेत. परत आता इथे मेंटेन्ड होली ऑर पार्टली आउट ऑफ स्टेट फंड्स ऑर डेडिकेटेड टू द यूज ऑफ जनरल पब्लिक, म्हणजे परत एक थोडंसं सवलत इथे दिलेली दिसते. लूप होल्स म्हणा किंवा कायद्यातल्या पळवाटा म्हणा, की स्टेट फंड्सनी जे मॅनेज केलेलं नाही आहे तिथे मग लिमिटेशन्स घालायला हरकत नाही. आपण पाट्या बघतो की हा खाजगी रस्ता आहे, इथून ये जा करता येणार नाही. म्हणजे मग खाजगी रस्ता असेल तर तिथे ठराविक लोकांनाच प्रवेश मिळेल असं बंधन तुम्ही घालू शकता. म्हणजे खाजगी किनारे, समुद्र किनारे सुद्धा असतात, विहिरी सुद्धा असतात, बेदिंग घाट्स किंवा टँक्स असतात. तर हे सगळ्या ठिकाणी थोडीशी बंधनं लोकांना घालता येतात. पण परत पुढे 3रा नंबरचं काय लिहिलंय ते बघा. म्हणजे प्रत्येक मूलभूत हक्कावर काही मर्यादा आहेत, ते अमर्याद नाही आहेत आणि राज्याला त्याच्यामध्ये फेरफार करता येतो
हे प्रत्येक आर्टिकलमध्ये तुम्हाला दिसेल. मुद्दाम मी हे आर्टिकल सर्व कलमांसहित घेतलंय. पुढची आर्टिकल्स आपण एवढ्या खोलात सगळी जाणार नाही आहेत. जेव्हा तुम्ही लॉ शिकायला जाल 3 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा कोर्स, तेव्हा तुम्ही ते कराल. किंवा आत्तासुद्धा तुम्ही स्वतःहून सगळ्या खोलात जाऊन प्रत्येक आर्टिकल वाचून त्याचा अर्थ समजावून घेऊन त्याची चर्चा आपल्या ग्रुपमध्ये करू शकता. तिसरं कलम याच्यातलं किंवा तिसरं सब आर्टिकल काय म्हणतं, नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमन अँड चिल्ड्रन. स्त्रिया आणि बालकांसाठी काही विशेष तरतुदी करायच्या असतील तर त्या करायला राज्यावर कोणतंही बंधन नाही आहे. म्हणजे काही ठिकाणं स्त्रियांसाठीच रिस्ट्रिक्ट करायची, स्त्रियांनाच इथे फक्त प्रवेश मिळेल, पुरुषांना तिथे जाता येणार नाही. मग ते स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी आहे. स्त्रिया तशा शारीरिकदृष्ट्या एकूण दुर्बल मानल्या जातात पुरुषापेक्षा. वल्नरेबल म्हणजे ज्यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशा कॅटेगरीमध्ये ते येतात. लहान मुलंसुद्धा वल्नरेबल आहेत, हल्ला होऊ शकतो, असुरक्षित आहेत. म्हणून त्यांना सुरक्षित करण्यासाठी जर विशेष काही सरकारने नियम केले तर त्याला घटनेचा काही आक्षेप असणार नाही. आता परत 4थ्या नंबरच्या मागे 2 आकडा लिहिला आहे. 2 आकडा खाली बघायचा, तळटीप ज्याला म्हणतो आपण, फुट नोट. Inserted by the Constitution First Amendment Act 1951 with effect from 18/6/1951. 18 जून 1951 पासून हे कलम लागू झालं. काय कलम आहे? Nothing in this article or in clause 2 of Article 29 shall prevent the state from making any special provision for the advancement of any socially and educationally backward classes of citizens or for the scheduled castes and scheduled tribes. 1951 मध्ये पहिल्या घटना दुरुस्तीने हा क्लॉज इथे टाकण्यात आलेला आहे. काय म्हणतं की स्त्रिया आणि बालकं यांच्या पलीकडे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, आता त्यांना अदर बॅकवर्ड क्लासेस असं आपण म्हणतो, OBC, इतर मागास वर्ग. तर ते प्रत्येक राज्यामध्ये या इतर मागास वर्गामध्ये कोण येतं त्याची यादी वेगवेगळी आहे आणि त्याच्यासाठी भांडणं पण चालतात, त्याच्यासाठी संघर्ष पण चालतो, ते आपण पाहतोय. तर इतर मागास वर्ग सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिक हा शब्द इथे वापरलेला नाहीये, टाळलेला आहे, हे लक्षात घ्या. सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब्स, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. त्यामुळे एकूण किती वर्ग झाले? स्त्रिया, बालक, इतर मागास वर्ग, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, या सर्वांसाठी विशेष तरतुदी करायला हरकत नाही. जरी इक्वॅलिटी बिफोर लॉ असेल किंवा प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन वगैरे असेल, तर या सर्वांसाठी डिस्क्रिमिनेशन करून, म्हणजे भेदभाव करून वेगळं काहीतरी करण्याची परवानगी घटना सरकारला देते. म्हणजे त्याच्याने काय होणार, तर त्याच्याने जे खाली दबलेले आहेत, जे दलित आहेत, दलित शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की जे दळले जातात, जे दबले जातात, ते दलित. तर या दलितांना वर आणण्यासाठी, दलितांमध्ये, दलित हा शब्द व्यापक आहे, आपण एक राजकीय दृष्ट्या त्याचा एक वेगळा अर्थ तयार झालेला आहे, पण दलित हा तसा व्यापक शब्द आहे की जो कोणी दबला गेलेला आहे, मागास राहिलेला आहे, ते सगळे त्याच्यामध्ये येतात. मग स्त्रिया, लहान मुलं, इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आणखीन कोणीही जो दलित आहे, मागास आहे, त्याला वर आणण्यासाठी विशेष तरतुदी करायला परवानगी घटनेची आहे.
शब्दांची व्याप्ती किंवा अर्थ कसा बदलत जातो तेही पहा. तर इथे सेक्स असा शब्द आहे. रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. जेव्हा घटनेमध्ये हे कलम लिहिलं होतं त्यावेळेला लिंग पुरुष आणि स्त्री असे दोनच मानली जात होती. थर्ड जेंडरला मान्यता नव्हती, ती आता मिळालेली दिसते. आता अगदी काही सरकारी फॉर्म्समध्ये पण तुम्हाला जेंडर असा शब्द दिसतो सेक्सच्या ऐवजी, आणि जेंडरमध्ये स्त्री, पुरुष आणि थर्ड जेंडर, तिसरे लिंग, तृतीयपंथी असा शब्द पण आहे. किंवा मग मला माझं जेंडर स्पेसिफाय करायचं नाही आहे असा पण एक ऑप्शन असतो. म्हणजे जेंडरशी देणं घेणं नाही आहे. तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, किंवा काय आणखीन तिसरं लिंग तुमचं असू शकेल. दिसताय स्त्रीसारखे, आहात पुरुष, कॉम्प्लिकेशन्स बरेच असू शकतील, पण त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आहे. तुमचं क्षमता, तुम्ही ज्या कामासाठी अप्लाय केलं ती क्षमता आहे की नाही एवढंच आम्हाला बघायचं आहे. त्यामुळे त्याच्यावरून आम्ही फरक करणार नाही आहे तुम्ही कोण आहात त्याच्यावरून. तर सेक्समध्ये आता थर्ड जेंडरसुद्धा आलं. या आर्टिकल्सकडे जर तुम्ही बघत गेलात तर 14वा आर्टिकल बघा, 2 ओळींमध्ये आहे. 15वा आर्टिकलसुद्धा तसंच 2-3 ओळींमध्ये आहे. पण त्याचे जे सब क्लॉजेस आहेत ते बऱ्याच वेळेला घटना दुरुस्त्यांनी ॲड केलेले असतात. आपण 2 नंबरचा जे ॲडिशन आहे ते बघितलं, इन्सर्टेड बाय कॉन्स्टिट्यूशन फर्स्ट अमेंडमेंट ॲक्ट, 4था कलम जे आहे तो, 4थं उपकलम. आता पुढच्या स्लाईडमध्ये आपण आणखीन काही ॲडिशन्स केलेल्या आहेत याच हक्कांसंबंधी, त्या बघायच्या आहेत. म्हणजे पहिलं आर्टिकल जे पहिली ॲडिशन जी केली गेलेली आहे ती पुन्हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स संबंधाने, आणि त्यांना अगदी प्रायव्हेट शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा कसा प्रवेश मिळाला पाहिजे याच्या संबंधाने आहे. आणि 6 नंबरचं जे उपकलम तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी तरतूद. मगाशी आपण म्हटलं की जाणीवपूर्वक आर्थिक हा शब्द टाळलेला आहे. तो इथे 104व्या घटना दुरुस्तीनी ॲड करण्यात आलेला आहे. त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन पुढच्या स्लाईडमध्ये दिसेल. इथे 2 नंबर बघा, 104 मी म्हटलं 104 नाही 103 नंबरची घटना दुरुस्ती 2019 सालातली 14/1/2019 पासून ही लागू करण्यात आलेली आहे. आणि ह्या घटना दुरुस्तीनुसार हे 6वं उपकलम ॲड केलेलं आहे. तर तिथे आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना सवलती देण्यासाठी हे केलेलं आहे. आता तुम्हाला दिसेल की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेससाठी सुद्धा काही प्रमाणात आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. ते सध्याच्या सरकारचं धोरण आहे. तशी मागणी बऱ्याच काळपासून समाजाच्या एका भागामधून होत होती. या सरकारने त्याला दाद दिलेली दिसते. कलम किंवा अनुच्छेद क्रमांक 16 प्रमाणे सरकारी नोकरीच्या बाबतीमध्ये समान संधी सर्व नागरिकांना मिळेल. म्हणजे कोणत्याही भारतीय नागरिकाला नोकरीच्या संदर्भात धर्म, वंश, कुळ, जात, लिंग, जन्मस्थान, राहण्याचे ठिकाण यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभावाची वागणूक देता येणार नाही. परंतु अशी तरतूद जरी असली तरी मागास वर्गासाठी, जे इतर मागास वर्ग ज्याला म्हणतो OBC, अनुसूचित जाती किंवा जमाती यांच्याबाबत आरक्षणासारख्या तरतुदी संसदेला करता येतील हे याच कलमामध्ये नोंदवलेलं आहे. म्हणजे हे वर्ग मागास आहेत, यांच्या प्रगतीसाठी विशेष तरतूद करणं गरजेचं आहे, म्हणून ही तरतूद इथे करण्यात आलेली आहे किंवा म्हणून हे कलम इथे टाकण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये अलीकडे 2 गोष्टी आणखीन वाढवण्यात आल्या आहेत. 1995 पासून आता बढती अंतर्गत सुद्धा वेगळं आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे.
म्हणजे पूर्वी केवळ भरतीच्या वेळेला आरक्षण होतं, पण नंतर जी बढती मिळते, प्रमोशन मिळतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं. पण आता तेही करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एखादा अनुसूचित जातीचा माणूस जर त्या जातीच्या आधाराने एखादी नोकरी त्याला मिळाली, तर त्याचं प्रमोशन बाकीच्यांच्यापेक्षा लवकर होऊ शकतं. कारण त्याच्या प्रमोशनसाठी विशेष आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. दुसरी तरतूद अर्थातच आपण बघितलं की आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष आरक्षणाची सोय सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा करण्यात आली आहे. तर हे झालं 16वं कलम. आपण 17 नंबरच्या आर्टिकलकडे येऊ. अनुच्छेद 17, ॲबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी, म्हणजे अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. अनटचॅबिलिटी इज ॲबॉलिश्ड, म्हणजे ही घटनेमधून आपल्या शासनाने, घटनाकारांनी मोठी घोषणा केलेली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल आहे. अनटचॅबिलिटी इज ॲबॉलिश्ड अँड इट्स प्रॅक्टिस इन एनी फॉर्म इज फॉरबिडन, म्हणजे कुठल्याही पद्धतीने अस्पृश्यता जर तुम्ही पाळली तर तो गुन्हा ठरेल, त्याला मनाई आहे. द एन्फोर्समेंट ऑफ एनी डिसॅबिलिटी अरायझिंग आउट ऑफ अनटचॅबिलिटी शॅल बी ॲन ऑफेन्स पनिशेबल इन अकॉर्डन्स विथ लॉ. म्हणजे जर कोणाच्या संदर्भात तुम्ही अस्पृश्यता पाळली आणि त्याला एखादी गोष्ट करू दिली नाही किंवा त्याला एखादी गोष्ट नाकारली, तर तो गुन्हा ठरेल आणि अस्पृश्यतेसंबंधी त्या राज्याचे किंवा केंद्राचे जे काही कायदे त्यावेळेला अस्तित्वात असतील त्याप्रमाणे त्याला शिक्षा दिली जाईल. म्हणजे 17वं आर्टिकल एवढंच फक्त तरतूद नाही आहे, याच्या पलीकडे प्रत्येक राज्याने अस्पृश्यतेसंबंधाने कायदे केलेले आहेत आणि त्या कायद्यांच्या आधारे शिक्षा दिली जाते. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक कायद्याचं नाव सतत ऐकत असाल, ॲट्रॉसिटीज ॲक्ट. ॲट्रॉसिटी दाखल केली किंवा मी ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली तुमच्यावर गुन्हा दाखल करेन किंवा दाखल करेन अशी धमकी दिली, असं वक्तव्य केलं, अशा बातम्या तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकल्या असतील. तर हा जो ॲक्ट आहे तो या आर्टिकल नंबर 17च्या प्रमाणे केलेला ॲक्ट दिसतो. तर घटनेनी किंवा संविधानाने भारतातल्या प्रत्यक्ष परिस्थितीची दखल घेतली आहे आणि त्याप्रमाणे ही तरतूद केलेली दिसते. आता 18वं आर्टिकल, ॲबॉलिशन ऑफ टायटल्स. नो टायटल not being a military or academic distinction shall be conferred by the state. No citizen of India shall accept any title from any foreign state. No person who is not a citizen of India shall, while he holds any office of profit or trust under the state, accept without the consent of the President any title from any foreign state. No person holding any office of profit or trust under the state shall, without the consent of the President, accept any present, emolument or office of any kind from or under any foreign state. आता हे टायटल्स, आता यातलं मुख्य दुखणं काय होतं तर इंग्रजांनी दिलेल्या पदव्या, राव बहादूर, दिवाण बहादूर अशा पदव्या इंग्रजांनी दिलेल्या होत्या. आता ह्या पदव्यांचं कारण काय होतं तर त्या लोकांनी इंग्रजांना वेळोवेळी मदत केली. स्वातंत्र्य सैनिकांना अडकवण्यासाठी, त्यांचा छळ करण्यासाठी जे काय माहिती होती ती माहिती या लोकांनी इंग्रजांना पुरवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना राव बहादूर, दिवाण बहादूर अशा पदव्या दिल्या, पारितोषिकं दिली, काही वेळेला जमिनी बहाल केल्या, संपत्ती दिली. तर ह्या पदव्या नष्ट करण्यात आलेल्या आहे. पण याच्यामधून
मिलिटरी आणि अकॅडमिक स्वरूपाच्या ज्या पदव्या असतात, म्हणजे मिलिटरीमध्ये काही पदव्या दिल्या जातात, अशोक चक्र दिलं जातं किंवा आणखीन कुठली मेडल्स दिली जातात, ती मात्र वगळण्यात आलेली आहे. ती तुम्ही चालू ठेवू शकता. अकॅडमिक डिग्रीज दिल्या जातात, डॉक्टर ऑफ लिटरेचर किंवा PhD डिग्री, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. तर ह्या ज्या काही डिग्रीज आहेत या चालू ठेवायला हरकत नाही. या पदव्या चालू ठेवायला हरकत नाही, पण बाकीच्या कोणत्याही पदव्या बाळगता येणार नाहीत. परदेशी शासनाकडून किंवा दुसऱ्या देशाच्या शासनाकडून कोणत्याही पदव्या घेता येणार नाहीत भारतीय नागरिकांना. काही अपवाद याला केले गेलेले आहेत, मग त्याला राष्ट्रपतींची परवानगी मात्र लागते.